ज्याचे गरज तापवाडे, 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 कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, कळी काळ पाया पडे, कळी काळ, कळी काळ, कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, उसाच सहा सहाच 18 जण, पुसा सहाच 18 जण, पुसा सहाच 18 जण, पुसाच सहा सहा सहा, पुसा सहाच 18 जण, पुसा सहाच 18 जण, पुसा सहाच, पुसा 18 जण, पुसा सहा सहा सहा, पुसा सहाच 18 जण, पुसा सहाच 18 जण, पुसा पुसा सहाच 18
पुसा सहा चौ 18 जना पुसा सहा पुसा सहा चौ 18 जना पुसा सहा चौ 18 जना 18 जना पुसा चौ 18 जना पुसा चौ 18 जना पुसा चौ 18 जना पुसा पुसा सहा पुसा सहा चौ 18 जना नम पुसा
उसा सहा चौ 18 जरा काळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना ट्रबल द्याल वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननीतपानिं मंडनं मंडराणां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलाहासं पांडुरंग करू प्रथम नमन 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 हरी तुझे चरण टाळ वाजवा संजम रूपाने कटे तारू रूपाने कटे तारू दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंग दुसरे चरण संताची पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्याच्या रूपाने कधी दविता रूपामध्ये त्याच्या रूपाने कधी दविता रूपामध्ये त्यांच्या कृपादाने कथेचा तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार रूपाचे वा टाळ्या वाजवा जोरदार जोरात टाळ्या वाजवा वाजवा जोरात हा आज एवढंच संघ येणार आहे बाकी काही नाही जायला कळलं त्याला धन्यवाद बाकी जाऊ पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांच्या दिगरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता ज्याचे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावनक्षेत्र विवेकानंद विवेक साधक आश्रम हळदव तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी अधिक मासाच्या निमित्ताने सद्गुरू ज्ञानोबा मौली महाराज उमरजकर वारकरी शिक्षण संस्थेचा हा तपपूर्ती सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं हा उत्सव आमचे संस्थापक अध्यक्ष या संस्थेचे मृदंगाचार्य आमचे विशाल महाराज बाभुळगावकर महाराजांनी या ठिकाणी हा कार्यक्रम रणजित पाटील आणि महाराज यांनी आयोजित केलेला आहे. काळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो, परवडल तसा करत चला. हा आमचे रणजित पाटील आणि आमचे विशाल महाराज यांनी आयोजित केला. पहिल्यांदा फोन केला म्हणे दादा वर्ष संस्थेला 12 वर्ष होत आहेत, काय करावं कसं करावं. म्हटलं विशाल 1 दिवसाचा मोठा कार्यक्रम ठेव, 1 दिवस कार्यक्रम करू. मग म्हटले नाही मग 2-3 तरी ठेवू. म्हटलं मग 2 ठेव 3 ठेव. नाही म्हणले मग आता 2-3च झाले, मग आपले सगळेच जवळचे महाराज आहे मग 7 दिवसाचा असं हळूहळू हे नियोजन वाढत गेलं आणि हा 7 दिवसाचा उत्सव या ठिकाणी
संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान एकलव्य महाराज संबर यांच्या प्रेरणेने आमचे हरिभक्तपरायण शंकर महाराज लोंढे महाराजांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात. महाराजांना धन्यवाद देतो. आमचे नावकरी आमचे सोपानदादा शिंदे, त्याच्यानंतर महेश भाऊ आदी करून सगळ्या मंडळीचं सहकार्य या कार्यक्रमाला आहे. सर्वांना धन्यवाद देतो. आताच आपण ज्यांच्या मुखातून सुंदर अशी चाल ऐकली ते हरिभक्तपरायण आपल्या मराठवाड्याचं भूषण संगीतरत्न आमचे बंधू हरिभक्तपरायण बालाजी महाराज सुरेगावकर दादा या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. दुसरं आमच्याच जिल्ह्याचं रत्न हिंगोली जिल्ह्यातलं हरिभक्तपरायण आमचे संगीत अलंकार संभाजी महाराज बळेगावकर तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण मृदंग विशारद आमचे माऊली कृष्णा माऊली ह्या मग पुन्हा म्हणणारच होतं ना तुम्हाला दम नाही जरसा कृष्णा माऊली बरोबर माऊली सगळ्यालाच म्हणतात ना आपल्या संप्रदायात आहे का नाही. हरिभक्तपरायण आमचे कृष्णा महाराज या ठिकाणी आहेत आणि मृदंगाचार्य अनेक कीर्तन माझे ज्यांनी वाजवलेले आहेत. गोड हात आहे त्यांचा. आमचे ऋषी महाराज ऋषी तर खरा सांगायला पाहिजे पण इथं वाजवायला आहे का नाही. ऋषी महाराजांना धन्यवाद देतो. आमचे बेळीकर महाराज तेही या ठिकाणी गोड आवाज आहे बरं का. छोटा पॅक बडा धमाका आहे. आता कळन तुम्हाला थोडा हळूहळू आहे का नाही. त्यांना धन्यवाद देतो. इकडं आमचे अमोल दादा आहेत त्यांना धन्यवाद. ज्यांच्याकडं विशाल महाराजांचं शिक्षण झालं आणि ज्यांनी अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे. गोविंद दादा झालं, राजू महाराज झालं, आमचे दादा झालं. आम्ही 2 व्हीलरवर इकडे या परिसरात फिरलेलो आहे बरं का. हे दोघं तिघं नियोजन कराय मी कीर्तन कराय बरोबर आहे ना. असे आमचे राजू महाराज गुरुजी विशाल महाराजांचे गुरुजी राजू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. नंतर आमचे प्रदीप महाराज आहे ना मृदंग विशारद प्रमोद महाराज परवाच होते आपले गायगाव ते बेट सावंगीला सुंदर मृदंग वाजवला महाराजांनी काल्याच्या कीर्तनात. महाराजही उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो. हरिभक्तपरायण आमचे काशीनाथ बाबा आहेत. त्याच्यानंतर आमचे सदानंद महाराज आहेत. तुम्ही महाराज कृष्णा महाराज, तुम्ही गंगाधर महाराज, कृष्णा महाराज, राहुल महाराज. दुसरे मृदंगाचार्य आमचे केदार भाऊ गोड. केदार आता होता कुठं तिथंच होता वाटतंय. तुम्ही दोघं होते आहे का नाही. केदार महाराज आणि प्रमोद महाराज. केदार महाराज आहे. आमचे कृष्णा महाराज आहेत. इकडं अतिशय पाठांतर सुंदर ज्यांचं आहे ते आमचे तांदळीकर महाराज विष्णू महाराज तांदळीकर तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातील नामवंत कथाकार कीर्तनकार माझे अतिशय जीवलग मित्र, एकदम जीवलग म्हणजे अति जीवलग म्हटलं तरी काय अडचण नाही असे हरिभक्तपरायण आमचे. आणि विश्वास ठेवावा असा माणूस बरं का. अतिशय सुंदर आमचे अमोल महाराज सरकटे पाटील महाराज माझ्याबरोबर आलेले आहे. महाराजांना धन्यवाद देतो. आमचे पावडे पाटील बेट सावंगीवरून आले. ऋषी आहे, कपिल आहे. विश्वनाथ आला की नाही. हां ईशानाथला माळ घालायची आज आहे का नाही. विश्वनाथही या ठिकाणी आहे. आमचे मंदिराचे शिल्पकार आमच्या गावाला ज्यांनी मंदिराचं काम केलं आमचे कदम पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तिकडं भाऊ आहेत. आदी करून सगळीच मंडळी आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. जवळपास बऱ्यापैकी आवरला आता आहे का नाही. सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी आज कीर्तन काय करायचं हे आपल्या आलेल्या लोकांचं कौतुक व्हावं हेच महत्त्वाचं आहे. एवढे वेळ देऊन आले आणि बिना मोबदल्याचे आले, कोणत्या आशेविना आले, निस्वार्थ आले. एवढ्या माणसाचं कौतुक इथं होणं हेच खरं कीर्तन आहे बरोबर आहे ना. नाही तर एवढे नामवंत एकत्र आणायचे तर एखाद्या गावाकडून शक्य नाही. तुम्ही याच्यातलं 1-1, 2-2 नेऊ शकाल बरोबर आहे ना. पण हे सर्वच एकत्र आणायचे असले बरं पैशानं येऊ शकत नाही. त्यांच्याकडे वेळ बी असला पाहिजे ना. तुम्ही कदाचित पैसे द्यायला तयार असाल पण तारीख दुसरीकडे गेली तर मग काय करणार, नाही येऊ शकत. पण हे महाराज विशाल महाराजानं जीवनात काय कमवलं तर ही श्रीमंती कमवलेली आहे. ही श्रीमंती या ठिकाणी कमवलेली आहे. ही आजच्या या ठिकाणी आपल्याला इथं श्रोते जरी कमी दिसत असतील पण ज्यांच्यासमोर 5-5, 10-10 हजार लोक बसलेले असतात अशी वक्ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. बाहेरगाववरून बरेच मंडळी आलेली आहेत. तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला बुक्का
घालावू नये भाळा, माळा घालू नये गळा. हा, अजिबात नाही, आज नियमात चालायचं आपल्याला, बरोबर आहे ना? काय अडचण नाही, लक्षात ठेवा, बरोबर आहे का? पुन्हा एकदा लक्ष द्या माझ्याकडे. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर, अरे तू नारळ बी नको रे, अरे तिकडं, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. महाराज म्हणतात, लक्ष द्या, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर काय होतं? कळी काळ पाया पडे. गोविंदादा, काळ पाया पडतो. कुणाच्या पाया पडला? हे जेवढे साधू संत होऊन गेले त्या सर्वांच्या काळ पाया पडलेला आहे. कळी काळ पाया पडे. मग ज्याचे म्हणजे कुणाचे? तो हा पंढरीचा राणा पुसा साचव. तो हा पंढरीचा राणा, मोबाईल ठेवून द्या ना आपलं, हां जमलं, हां. तो हा पंढरीचा राणा पुसा साचव 18 जाना. तो पंढरपूरचा राजा आहे, हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा कुणाला. 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, चौ म्हणजे 4 वेद, आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. पुसू नका बाई वेदास गाई, कळलेच नाही शिनला झाल्या सतत भाजबा. देव गाव विटे बरी भावबा, देव गाव विटे बरी उभा उभा, देव गाव विटे बरी उभा, देव गाव विटे बरी उभा. आता वेदाशी काही कळल्याचे नाही हा अर्थ याचा नाही बरं का. म्हणजे वेद वर्णन करून करून थकला आणि त्याला वर्णन करणं आता अशक्य झालं. म्हणून महाराज काही म्हणतात ना, बाबा आता याच्याबद्दल मी काही बोलू शकत, मी थकलो आता यायचं सांगून आपलं, बरोबर आहे ना? मग तसं महाराज म्हणतात, वेदाशी कळले नाही मग कुणाला कळलं? वेदाला कळलं नाही म्हणतात, मग पुसा 6 चौ 18 जना, ही लिंक लागणारच नाही. वेदालाच कळलेलं आहे, पण वेद सुद्धा आता मौनावला, बरोबर आहे ना, थांबलेला आहे की मला आता हे वर्णन पुढं होऊ शकत नाही. पुसा 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, चौ म्हणजे 4 वेद, आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नसून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. आमचे गुरुवर्य स्वामीजी असं सांगतात, कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये. एखादा महाराज जर म्हणला ना, मला असं वाटतं, म्हणा तुला कसं वाटतं त्या बायकोला जाऊन सांग. आम्हाला वेद काय म्हणतं सांग, पुराण काय म्हणतं सांग, शास्त्र काय म्हणतं सांग. म्हणून तुकाराम महाराज पंचमवेद गाथा जरी लिहिला असेल गोविंदादा, तर स्वतःच्या मताचा कधी आग्रह धरला नाही. महाराज म्हणले, माझ्या बोलण्याची फेर तपासणी कृष्णा महाराज वेदात करा, पुराणात करा, शास्त्रात करा. आणि वेदा पुराणात शास्त्रात असेल तर ऐका, वेदात नसेल, पुराणात नसेल, शास्त्रात नसेल तर ऐकू नका. किती नामवंत महाराज असेल आणि पुराणा वेदाच्या बाहेरचं सांगत असेल तर ऐकू नये. आणि शिकणारं पोरगं जरी असेल आणि वेदा पुराणातलं सांगत असेल तर ऐकल्याशिवाय राहू नये. कोणी म्हणसाल मोठे महाराज येते, अरे मोठे म्हणताच कसं काय तुम्ही त्यांना? लक्षात ठेवा, महाराज म्हणले, जो वेदाची भाषा बोलत नाही तो संप्रदायात मोठा नाही, जो पुराणाची भाषा बोलत नाही तो संप्रदायात मोठा नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या बोला मनी पहावे पुराणे विचार. माझ्या बोलण्याची फेर तपासणी पडताळणी वेदात, शास्त्रात, पुराणात करा. हे माझं मत नाही. चौवेदी जाण, जे पाठ आहे ते बोला. चौवेदी जाण 6 शास्त्री कारण 18 पुराणे. हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. कोणी म्हणाला आम्हाला यांच्यासारखं गाता येत नाही, मग आम्ही काय करावं? तुम्ही काय करा, ज्या ज्या वेळेस भजन येईल त्या त्यावेळेस हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. चिंतिता जयासी, यानं काय होईल? भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष दोन्ही देण्याची ताकद देवाच्या नावात आहे बरं का. तू म्हणसाल भोगही मिळतात का? हो, ध्रुव बाळाला 36,000 वर्षापर्यंत राज्य करण्याचा आशीर्वाद देवाच्या नावामुळेच मिळाला. आता हे आपल्या गाड्या घोड्या मोबाईल कपडे लत्ते कोणामुळे? अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या कीर्तने. अवघे होती लाभ एका चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या नाम संकीर्तने गोविंदाच्या
कोणता प्रॉब्लेम सांगा सॉल्व आहे. नाम संकीर्तने गोविंदाच्या, बरोबर आहे ना. आणि उभा करायचा असेल तरी सांगा नाम संकीर्तने गोविंदाच्या. महाराज म्हणले अवघे लाभ भगवंताच्या नामचिंतनानं आपल्या जवळ येतात. अहो तुम्ही आम्हाला किंमत देता कशामुळं? देवाचं नाव घेतो म्हणून. बाकी काय आमच्याजवळ काय? अहो आमच्याजवळ जेवढं आहे तेवढे तुमचे धुरे. बोला, आमच्याजवळ जेवढं आहे याच्यापेक्षा तुमच्याकडे 10 लोक कामाला आहे. मग तुम्ही आम्हाला एवढं मानता का? तुम्ही देवाचं भजन करता म्हणून मानतो, दुसरं काय कारण आहे? भजनाची ताकद आहे, भोग देण्याची ताकद ही देवाच्या नावात आहे, आणि मोक्ष देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे. भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती आणि मुक्ती मिळत नाही तर दाशी होतं. मिळणं वेगळं आणि दाशी होणं वेगळं. महाराज बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. कळलं माझं बोलणं तुम्हाला? मग आता टेन्शन घेण्याचं काम आहे का? काहीच ताण घेण्याचं काम नाही. तसं भुक्ती मुक्ती दासी झाल्यावर टेन्शन घेण्याचं काय काम आहे? भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. महाराज वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. भगवंताचं सुलभ नाम घ्या, दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. भगवंताच्या नामसामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. देवाच्या नावात काय सामर्थ्य आहे? नरदेहाचा विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पनैया, नर का कशू नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याच्या कातड्याची चप्पल आपल्याला आपल्या पायात घालायला मिळते, पनैया म्हणजे चप्पल. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले याला जाळून टाकलं तर राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर प्राण्यानं खावण्याची विष्ठा तयार होते. विपाई आगीत पडे का भस्म होणी उडे. या नरदेहाचा विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. महाराज म्हणले नाही अपवित्र शरीर आहेसे. काय म्हणतात? काय सुंदर नाक आहे त्याचं, पोपटासारखं. होऊ द्या सर्दी. बोला, ते नाक आवडतं का? अरे यार नाक पुसणं म्हणतात शेंबडी आहे, बरोबर आहे ना. हो द्या ना सर्दी. आवडतं ते नाक? नाही आवडत. कोणी म्हणतं काय सुंदर डोळे होते याचे हरणासारखे. येऊ द्या चिपडं. अय चिपड्या, अरे चिपडं काढणं म्हणतात. नवद्वारे पुरी देही. या नवही द्वारातून घाण सोडून दुसरं काहीच बाहेर येत नाही. लक्षात ठेवा, नवही द्वारातून घाण सोडून दुसरं काही बाहेर येत नाही. महाराज म्हणले याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र. बघा बरं का, मी गाडीत येता येता छान वाचलं. दादा घमंड कशाचा करता? घमंड करता कशाचा? आपली माणसं आपल्याला जाळून आल्यावर आंघोळ केल्याशिवाय कशाला हात लावत नाही. कशाची घमेंड करता? कशाची घमेंड आहे? चला बोला. आपलीच माणसं आपल्याला जाळून येऊ द्या ना, कशालाच हात लावत नाही. इस तन धन की कौन बनाई, इस तन धन की कौन बनाई. वा वा. इस तन धन के कौन बड़ाई, देखत नैन में मिट्टी मिलाई. पाहता जवा पाडे म्हणतात ना, काय काही क्षणाचं जीवन आहे. लक्ष देऊन आहे का बरं का मला काय सांगाय. मार या नरदेहात जर विचार केला, थोडा आवाज फ्री करा. याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. बघा बरं का. पण या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं तर शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर सुखाचे घोषले, शरीर सुखाचे घोषले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय गेले, साध्य होय गेले, साध्य होय गेले, साध्य होय गेले, शरीर साधिले परब्रह्म, साधिले परब्रह्म, परब्रह्म
गरीबाचं नाही शिजू देणार ते. म्हणलं नेमकंच वजन टाकावं, जरसं घातलं मातीत नेऊन. महाराज म्हणले शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. काय अहो महाराज, ऐकणारे लोक म्हणतील काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला म्हणले शरीर अमंगळ आहे ना अपवित्र आहे, आणि काही सेकंदानं तुम्हीच म्हणता शरीर उत्तम आहे चांगलं आहे. तुमची डबल इंजिनची गाडी आहे का हो? हळवत काय हळद काय गाव ते, हळदवला बी येतील माळेगावला बी जाती. हां, काही डबल इंजिनच्या गाड्या असतात ना. तुम्ही असं एका मतावर ठाम राहा. महाराज म्हणले मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे. ऐका, शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याही मतावर मी ठाम आहे, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे याही मतावर मी ठाम आहे. कसं? ऐका, शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रचे होय देह त्याचा, पवित्रचे होय देह पवित्रचे होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रचे होय देह त्याचा, पवित्रचे होय देह त्याचा, पवित्रचे होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, बोला पवित्रची होय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रचे होय देह त्याचा. पण कसं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, गोविंद दादा पवित्रची होय देह त्याचा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत, जो वदे अच्युत सर्व काळ तो देह पवित्र. हरिपाठ कीर्ती गाय तो देह पवित्र. एक तीच भूमंडळी, बरोबर आहे ना, पवित्र सोहळी आणि एक तीच भूमंडळी. पण ज्यांचा आवडता देव अखंडित, हा, ज्यांचा आवडता देव तो देह पवित्र. जो वदे अच्युत तो देह, आणि हरिपाठ कीर्ती गाय तो देह पवित्र. नरदे आला पवित्रता भजनाने येत असते. यांच्यापेक्षा गोड आवाजाची माणसं एखाद्या प्रोफेशनल बँडमध्ये सुद्धा मिळतील. यांच्यापेक्षा सुंदर आवाजाची तयार माणसं एखाद्या तमाशामध्ये पण मिळतील. यांच्यापेक्षा गोड सुंदर आवाजाची तयार माणसं, प्रसिद्ध माणसं फिल्म सिटीमध्ये पाहिजे तेवढी आहेत. पण ऐका, त्यांचं गाणं ऐकल्यावर लोक त्यांच्यासोबत फोटो घेतील, आणि यांचा अभंग ऐकल्यावर दर्शन घेतील. हा फरक. आवाज त्यांनाही आहे, आवाज यांचा आहे. त्यांचा आवाज रंजनासाठी आहे, आणि यांचा आवाज उद्धारासाठी आहे. बरोबर आहे ना. आता त्याला गळा आहे, काहीला नरडा असतं. बरोबर आहे. देवान गॉड गिफ्ट दिलेलं आहे काही काही माणसाला, आणि ते प्रयत्नाने येत नाही. प्रयत्नानं तुम्हाला संगीत विशारद होता येईल, आवाज गोड नाही बनवता येणार. आवाज गोड कसा बनवता येईल? ते गॉड गिफ्ट लागत असतं. कदाचित हे जन्माला येणार म्हणून गावाचं नावच सुरेगाव ठेवून दिलं. त्याचं आडनाव सुरेगाव नाही बरं, गावाचं नाव सुरेगाव आहे. गावाचं नावच सुरेगाव. कदाचित हे जन्माला यायचे असते, नशीब असतं, गॉड गिफ्ट असतं काही काही माणसाला. लक्षात ठेवा, पवित्रता भजनाने येते, बाकी कशानंच येत नाही. मी अजून सांगेन तुम्हाला. मागे सांगली जिल्ह्यामध्ये एक खूप मोठी बैलगाडा शर्यत झाली बघा, गाजली ती. नाद एकच एकच, बोला. आपल्या इकडं नाही, ते पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे बैलगाडा शर्यत. चंद्रहार पाटलांनी ठेवली होती. फॉर्च्युनर, थार अशा गाड्याचे बक्षिसं होते, आणि त्या महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्याजवळ हिंगोली जिल्ह्यातला एक बैल आणि संभाजीनगर जिल्ह्यातला एक बैल, लखन आणि सर्जा, बरोबर आहे ना. त्या 2 बैलांना पहिला नंबर आणला, आणि आपल्या गोरगरीब मालकाला 50 लाखाची गाडी मिळून दिली. त्या बैलाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जाय. लोक जायचे आणि त्या बैलासोबत फोटो काढायचे आणि आपल्या स्टेटसला ठेवायचे. ऐका, महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या बैलानं पहिला नंबर आणला, लोकांनी त्यांच्यासोबत फोटो काढले. पण माऊलीच्या रथाचे बैल दिसले ना, तर विनेकरी विण्या सगट दर्शन घेऊन पुढं जातो. हा फरक. बैल येही आहे, बैल तेही आहे, पण भजनात अहो माऊलीच्या रथाचे म्हणलं की तो विषय वेगळा आहे. लक्षात ठेवा, पवित्रता भजनानं येत असते, बाकी कशानंच येत नाही. बाकी काय सामर्थ्य आहे आपल्यात? चला बोला. काही सामर्थ्य नाही या नरदेहात आले.
10 कोटी रुपये तुमच्याकडे आहे, एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळणार. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण न. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षण क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. महाराज म्हणतात जायाचे शरीर जाईल काय सामर्थ्य, माशी पंख पाकडी तव हे सरे. माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो, एवढा माणसाला जायला लागत नाही. देह जाईल 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 जाऊ द्या, पण असं गातानी तरी नाही तर असं ऐकतानी तरी हा कारणी लागेल. बरोबर आहे. महाराज म्हणले देह हा जाणार आहे, देह जाणार आहे, पण जायला कुणाला आवडत नाही. बरोबर आहे ना. आगा मर हा बोल न साहते. मरण हा शब्द ऐका वाटत नाही. आजी मरा वाटतं का? त्या आजी त्याला ऐकूच येत नाही वाटते. आजी ऐकू येतं का? आजी ऐकू येतं का? ऐकू हा. चष्म्यावाले आजी तुम्हाला ऐकू येतं ना? मग मरा वाटतं का? हा नाही का राहिलं आता? नातीचं लगन डोळ्यान पाहायचं, मी मराय मोकळी झाली. घरचे म्हणतात येईल मरू द्या, मग तारीख काढू. आपण तारीख काढावं आणि मधीच मरावं. झाला चांगल्या कामाचा खोळंबा. होय केदार? बरोबर आहे का नाही? चांगल्या कामाचा खोळंबा होतो ना अशा ना. बरोबर आहे का नाही? होय केदार? विठाला विठाला विठाला. मरावं वाटत नाही, पण मरावं लागणार आहे. एखाद्याला जर म्हणलं ना अरे जाय ना मरणं तिकडं, ते म्हणतात तू मरणं ह्या बापाच्या घरचं खालू. आगा मर हा बोल न साहते, हे याचं उत्तर आहे. मरण हा शब्द सुद्धा ऐकायला बरा वाटत नाही, पण मरावं लागणार आहे. मरावं लागणार आहे. मग मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो ना. भीती सर्वाला आहे ना. सरपंच असला तर गावात भिणार नाही, आमदार असला तर तालुक्यात, खासदार असला तर जिल्ह्यात, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात, पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला कपडे घेऊन पळावं लागलं. विचारा बांगलादेशची पंतप्रधान शेख हसीना अजूनही मृत्यूच्या भीतीनं भारतात राहिलाय. अहो मरणाच्या भीतीनं सगळं सोडतो माणूस. लावलीच रिव्हॉल्वर समजा कृष्णाच्या डोक्याला, कृष्णा याच्यानंतर जर पखवा जावा थाप टाकताना दिसला ना, तो म्हणतो मी पाणीपुरीचा गाडा टाकतो, पण मला मारू नका, मला मारू नका तुम्ही. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता मला चालता चालता अडवलं एखाद्या चोराने, त्याला द्या कपडे बिपडे काय. मी म्हणाल अहो फक्त घरी जायला गाडी ठेवा, बस गाडीत काही कपडे दिसत नाही अंगावर, तुम्ही हे सगळे काढून घ्या, फक्त मला बोला बोला बोला, फक्त मला मारू नका. मृत्यूची भीती आहे ना,
तेही सुरुळला पुरुषोत्तम महाराजाच्या तिथे ते मुख्यमंत्री येणार होते. मग पहिल्यांदा कलेक्टर आले, SP आले, मी तिथंच होतो ना. मग ते बॉम्ब पथक, श्वान पथक सगळे येतात ना, मृत्यूची भीती. मग ते चेकअप करतात अगोदर. ज्या बिल्डिंगमध्ये थांबणार ती बिल्डिंग चेक केली. मग ज्या हॉलमध्ये आम्ही होतो त्या हॉलमधून म्हणले हटी या असे. मग आम्ही बाजूला झालो. ते हॉल चेक केला. मग आम्ही रूममध्ये बसलो. ते रूममध्ये आणले, म्हणले उठे या असे. बोलले म्हणे हटी या असे. मग म्हणे उठे या असे. मग तिथून उठलो. ती रूम चेक केली, कपाट चेक केले, नंतर पलंग चेक केला, सगळं चेक झालं. आणि कोपऱ्यात मृदंग ठेवलेला होता. मृदंग ठेवलेला होता. ते मला म्हणे इसमें क्या है. म्हणलं इसमें वाजवणे का है. नहीं बोले इसके अंदर क्या है. म्हणलं अंदर मोकळा छे दो इकून हन्ना पड़ता है उसको. नहीं बोले हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगून टाक्या आहे ना. मग तुमने पूछा है तर हमने कुठं ठेव्या आहे तेव्हा सांगायच आहे ना. बरोबर आहे का नाही. डांबरी डांबरी से जाएंगे असं बरोबर आहे का नाही. हमने भी सांगून टाक्याच आहे ना, असं लक्षात ठेवा. म्हणे बोले ऐसा नहीं बोले हमारा पूछने का काम है, इधर कुछ अनुचित हो गया तो हमारी नौकरी धोके में हो जाएगी. बोले म्हणजे इथं जर काही अनुचित प्रकार घडला तर आमची नोकरी धोक्यात येईल, आम्हाला फासावर जावं लागेल. मुद्दा एवढाच, विनोद जरी असला तर भीती कशाची आहे. मरणाची, मृत्यूची भीती आहे ना. याचे त्याचे पाय धरून जमणार आहे नाही. मग बघा, मरणाची भीती वाटली की माणूस पहिले पाय धरतो घरच्यांचे. पाटील मला दवाखान्यात न्या. दवाखान्यात नेलं की मग पाय धरतो डॉक्टरांचे. डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, फक्त मला वाचवा, मला मरू देऊ नका. आणि एक डॉक्टरच्या सहज बोलण्यात खूप मोठा अर्थ आहे. एखादी जर परिवार बेजार करला ना डॉक्टरला, डॉक्टर साहेब काय करायचे ते का, पैसे किती लागू द्या. पैसे पाहिजे तेवढे, यांच्या वजना एवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहे, पण आमचा पेशंट जाऊ देऊ नका. डॉक्टर वैतागून काय म्हणतात माहिती आहे का, अहो त्याला वाचवायला मी का देव आहे का. एवढं उत्तर कळलं तरी बाद झालं. त्याला वाचवायला मी का देव आहे का. डॉक्टरांच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर शिल्लक राहिले असते. बोलणं कळतंय ना माझं तुम्हाला. डॉक्टर तर शिल्लक राहिले असते ना. मागं लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला. जवळपास 265 ते 70 प्रवासी वारली. आणि त्याच्यातून बोला आठवतंय तुम्हाला, एक वाचला होता विष्णू महाराज. तुम्ही याला काय म्हणणार. एखाद्याला गोळी मारा बंदुकीची, मरत नाही ते. 4 गोळ्या लागून मरत नाही. एखाद्याला 4 गोळ्या लागून मरत नाही. एखादं 4 गोळ्या खाऊन जगत नाही. हो ते गेले कस काय. म्हणे BP होती त्यांना. म्हणे मग गोळी घेतली नाही. म्हणे गोळीन ते संगच गेले दोघं. लक्षात आलं माझं बोल. लक्षात ठेवा मी काय सांगतो तुम्हाला. मृत्यूची भीती सर्वाला आहे. मग नाही जमलं एखाद्या डॉक्टर करून की मग पाय धरतात आमच्यासारख्या बाबाचे. खरा आपलं त्या महाराजाचे चुकून आलं ते चुकून आलं. हे बघा तोबा असं काही नाही. मग पाय धरतात आमच्यासारख्या एखाद्या महाराजाचे. आता ते लय दिवस चालू आहे ना हो. मग ते पाहिल्यामुळं तेच आलं माझ्या डोक्यात. असं काही नाही. विठाला मग पाय धरतात आमच्यासारख्या महाराजाचे. बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई आहे, तुम्हाला कल्याण कहाचे करू मैं. हे बघा तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र. एखादा महाराज म्हणत असेल ना मी तुम्हाला वाचवतो हे करतो, थोतांडे दे ऐकू नका. काय नाही म्हण. कोण येत नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव. सोपाय महाराज एक सांगू तुम्हाला. गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा आणि डोळस वा. कळलं माझं. मदन चिचुके इकत घ्यायचं काम नाही. लक्षात ठेवा माझं बोलणं. गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, डोळस वा ना. माऊलीनं आपल्याला लिंबू गंडा दोरी दिलं का. माऊलीनं आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी. काय होतं ज्ञान होय मुढा, आती मूर्ख त्या दगडा. महाराज म्हणतात अरे ज्ञानेश्वरी आजही आळंदीत दोन्ही डोळे नसणाऱ्या गणपत महाराजांची ज्ञानेश्वरी पाठ आहे. ज्या केंद्रे महाराजांना शाळेचं तोंड पाहिलं नाही त्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. आणि पहिलं इतिहासातलं ज्ञानेश्वरीचं मंदिर त्यांनी बांधलं. ही क्रांती ज्ञानोबारायांची आहे. लक्षात ठेवा बरं का. गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, डोळस वा. मृत्यूची भीती अशी याचे त्याचे पाय धरून घालवता येणार नाही. मग कुणाचे पाय धरावं लागतील. मृत्यूश्चरती मत भयात, मृत्यू माझ्या भयानं चालणार आहे. महाराज म्हणतात म्या बोलविल्या, म्या चालविल्या, सूर्य चाले, म्या हलविल्या, प्राणो हाले, जो जगाते चालिता. यांची ओवी येते गोविंदराव. विठाला लक्षात ठेवा. चाले हे शरीर
कोणाची या सत्ते कोण बोलविते. चला बोला इथं बसलेले मंडळी, बोलता कशाने येतं? बोला बोला बोला. बोलता कशाने येतं? तोंडाने. ऐकू कशाने येतं? कानाने. दिसतं कशाने? डोळ्याने. आपलं म्हणणं आहे बोलता येतं तोंडाने, ऐकू येतं कानाने, दिसतं डोळ्याने. कन्फर्म आहे? ऐका. तोंडाने जर बोलता येतं तर मुख्याला तोंड नाही का? डोळ्यांनी जर दिसतं तर आंधळ्याला डोळे नाही का? आणि कानाने जर ऐकू येतं तर बहिऱ्याला कान नाही का? चला बोला. बहिऱ्याला कान असून ऐकू येत नाही, मुख्याला तोंड असून बोलता येत नाही, आंधळ्याला डोळे असून दिसत नाही. मी आता सोपानरावच्या घरी गेलो. म्हणलं सोपानराव ते एसी चालू करा. म्हणे जमत नाही. म्हणलं कूलर चालू करा. म्हणे जमत नाही. म्हणलं फॅन चालू करा. म्हणे जमत नाही. अहो म्हणलं तुमच्या इथं एसी कूलर फॅन नाही का? आहे ना म्हणे. एसी आहे, कूलर आहे, फॅन आहे. म्हणलं मग लाईट नाही का? म्हणजे लाईट आहे. म्हणलं मग मीटर नाही का? म्हणे मीटर आहे. अहो म्हणलं मग मीटर आहे, एसी आहे, फॅन आहे, कूलर आहे, चालू का करत नाही? म्हणे महाराज मीटर आहे, एसी आहे, फॅन आहे, कूलर आहे, पण MSCB वाल्यानं कनेक्शन कट केलेलं आहे. कळलं माझं बोलणं तुम्हाला? कनेक्शन कट झालं की तोंड असून बोलता येत नाही. कनेक्शन कट झालं कान असून ऐकू येणार नाही. आणि कनेक्शन कट झालं तर डोळे असून दिसणार नाही. प्रमाण सांगतो देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकून. आपल्याला डोळे असून अरे साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी, पण शिकवितो धनी वेगळा. बोलवणारा कोणीतरी वेगळा आहे ना. समुद्राच्या काठावर जर लोक बंगले बांधून राहत असतील तर हा विश्वास कोणावर आहे? समुद्र रेखा न ओलांडावी ही आज्ञा माझी आहे. कळलं? समुद्राला अरे किती पाऊस आला तर समुद्राला पूर येत नाही, आणि किती दुष्काळ पडला तर समुद्राचं पाणी कमी होत नाही. माझी आज्ञा आहे म्हणतात महाराज. पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. बरोबर आहे ना? महाराज म्हणतात हे पर्वत एका जाग्यावर बसवले हे त्याचीच आहे ना. राजेंद्र दासजी महाराजीचे एक हे बघा, वारे वा खुदा तेरी खुदाई किसी के समझ में ना आई. लक्षात? वारे खुदा तेरी खुदाई किसी के समझ में ना आई. एक माणूस हे सारखं बोलायचा. आता तुम्ही आपल्यातले म्हणून एक बोलतो या. एक म्हणे महाराज ये क्या बोलते हो आप कभी भी, वारे खुदा तेरी खुदाई किसी के समझ में ना आई, इसका मतलब क्या है बोले. महाराजांनी त्याला नेलं आणि उंच डोंगरावर नेलं आणि खाली दरी दाखवली आणि तिथून एक नदी वाहत होती. दोन्हीकून डोंगरांमधून नदी वाहत होती. आणि महाराज म्हणले हे बघ एवढे मोठे मोठे उंच डोंगरांमधून वाहणारी नदी, वारे खुदा तेरी खुदाई आपके भी समझ में ना आई, आप प्रसाद लेके जाओ. विठाला विठाला. माझ्याच्याने चालणार आहे ना. मृत्यू शरती मत भयात, ज्याच्या भयानं मृत्यू चालतो त्याच्या नावाचे पोवाडे गा. ज्याचे गर्जना पोवाडे, ज्याचे गर्जना पोवाडे, ज्याचे ज्याचे गरज पोवाडे कळी काळ पाया पडे. महाराज म्हणले त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. आता ज्याचे गरजता पोवाडे, गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे. ही गरजणारी मंडळी आहे म्हणून यायची गरज पडली. बरोबर आहे ना? ही गरजणारी आहे म्हणून यांची गरज पडली.
हे बघा, गाणारे सगळे, गरजणारी कमी आहे. बरोबर ना? गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? गरजायला लागलं. सिंहाची काय? सह्याद्रीचा सिंह गरजतो, हो हो हो. गरजतो एवढंच घ्यायचं आपल्याला. सह्याद्रीचा सिंह गरजतो. गरजणे म्हणजे उंच स्वरात गाणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे कीर्तन, आणि पोवाडे म्हणजे गुणगान. गायीन लीला चरित्र पोवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे गोविंदाचे पोवाडे. अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असो ना. शाहीर काय गातो? शिवाजी महाराजाचा बोला पोवाडा. आणि पोवाड्यात काय? शिवाजी महाराजाचं चरित्र. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. टाळी टाळी टाळी. हा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. छत्रपती शिवाजी महाराजांकडे तानाजी मालुसरेंना निमंत्रणाची पत्रिका आहे. आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभ प्रसंगी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे. कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाचली. हा, टाळी टाळी टाळी. महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाचली. पण तानाजीला सांगितलं, तानाजी, आमच्या पाठीमागे एक मोठी मोहीम आहे. ती म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायची. शुभ मुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा आणि लग्न आटोपल्याबरोबर जातीने गडावर हजर व्हा. तानाजी मालुसरे हे वीर होते. त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा, आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत नाही. एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी, कोणती पण कामगिरी मागा, पण एवढी अवघड कामगिरी तुम्ही मागू नका. ही मोहीम बंद करत असताना तुम्हाला तुमचा प्राण सुद्धा गमवावा लागेल. तानाजी मालुसरेनं सांगितलं, राजा, स्वराज्यासाठी जर हा देह खर्ची जात असेल तर त्यासाठी मी आनंदाने ते करायला तयार आहे. एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी, आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरेनं सांगितलं, राजा, अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघवद्या नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो. इशारा म्हणून गवताची गंजी पेटवतो. गडावर जा, दिसल्यावर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राजा, पाचशे मावळ्याची फौज घेऊन तानाजी मालुसरे कोंढाण्यावर जातात. लढत असताना तानाजी मालुसरेच्या हातामध्ये ढाल. समयाला ढाल येणार कुठून? मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्ताने शरीर झाले लाल, हाताला गुंडाळो निशाल, झेली दोवार. किल्ले कोंढाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठे मागे नासरती, वर्णमी काय त्यांची ख्याती, निघाला ताणा हा सरदार. लढत असताना महाराजांच्या हातामध्ये ढाल तुटते. समयाला ढाल कुठून येणार? कमरेचा शिला काढला आणि हाताला गुंडाळला आणि उदय भानाचे जबरदस्त घाव महाराज आपल्या शिल्यावर घेत होते. पण दुर्दैव असं झालं, लढत असताना दोघही रक्तबंबाळ झाले. तानाजी मालुसरेचा एक घाव उदय भानाला लागला आणि उदय भानाचा एक घाव तानाजी मालुसरेला लागला. दोघही वीर जमिनीवर पडले. सूर्याजीनं पाहिला आपला भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला. पण आता ही वेळ रडत बसण्याची नसून लढत बसण्याची होती. गड काबीज केला. गवताची गंजी पेटवली. गडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज गडावर आले. अभिनंदनाचे शब्द दूर राहिले आणि महाराजाच्या तोंडातून उद्गार आले, गड आला. असंच असतं ना. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर त्या आयुष्यातच सांगावं लागेल. छत्र
छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरेनं सांगितलं राजा अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. असं सांगावं लागेल. नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला सांगू लागली शिवाजी महाराजांना अफजल खानाचा रेडरच फाडला. नसता फाडलात बरं झाला असं. बरोबर आहे. ते त्या पोवाडा म्हणलं की त्याची एक धून ठरल्याची ना डफाव थाप तुंतुन्यात आई राम. बरोबर आहे. त्याचा आवाज वेगळा. पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. ज्याची गरजता पोवाडे कळी काळ पाया पड. काळ पाया पडतो. कुणाच्या पाया पडला. हो 350 वर्षे झाली छत्रपती शिवाजी महाराजा एवढ्या ताकदीचं नाव दुसऱ्या राजाचं समोर आलं नाही. याला काळावर विजय म्हणतात. 350 वर्ष नाव आपलं सावडं नाही सरतात लोक. अरे तू सावडा आला नाही. अरे आज होतं काय ते. आपलं मग माझं बोलणं लक्षात ठेवा. न्हावी समाजातल्या जीवा महालांनी जीव द्यावा म्हणून म्हणावं लागतं होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. गोविंदराव छत्रपती शिवाजी महाराजासाठी न्हावी समाजातल्या जीवा महालानं जीव दिला. आपल्याला कोणी वायफाय देत नाही. नेहमीच आहे म्हणतात तू उडीतून काय करतो तो आपलं. राजासाठी मरणाची स्पर्धा चालायची. मरणाची स्पर्धा. पगार नव्हती मावळ्यानं. लक्षात ठेवा. ज्याची गरजता कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. आज एक कीर्तन होतं हे उपकार छत्रपतीचे आहे. नाही तर आपल्याला परवानग्या काढाव्या लागल्या असत्या. हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हे. बरोबर आहे ना. आज तुळजाभवानीचं मंदिर शिल्लक असेल तर राजांमुळं. वारकऱ्याचं आराध्य दैवत पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे. कुणामुळं. शिवाजी महाराजां. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात. शिवाजी महाराज काही देव होते का. म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही. पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटी नसा. मंदिरातला देव सुरक्षित मिळत. मग हे शाहीर काय करतात. हेच राजाचं गुणगान गावगाव जाऊन करतात. पोवाडे गातात. गुणगान म्हणजे पोवाडा. बरोबर आहे ना. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. कुणाच्या पाया पडला. उदाहरण सांगतो. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. ऐकताय ना माऊल्याव. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदाय निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदाय निघाली. गोविंदराव त्याला सांगा ते पोरगी नांदाय चालली होती. येईल म्हणलं पाहुण्याला म्हणलं इकडं मायाकडं पाहा ना तुम्ही. हां लक्ष द्या मायाकडं. हां ते पोरगी नांदाय चालली पहिल्यांदाच आणि एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा आडवी. मग त्या बाईच्या मनात आलं म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा आडवी आली. या महाराजाला आजच मरायचं होतं का. मनात म्हणली या महाराजाला आजच मरायचं होतं का. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे मी उद्या जाईल. ह्याला म्हणतात कळी काळ पाया. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का. बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का. ह्या मेल्यावर बाया रडताना म्हणतात मायाकडे एकदा डोळ्यानं पहा. आणि त्यानं खरंच पाहिल्यावर तुम्ही हा विचार केला का कधी. त्यानं जर पाहिलंच तर आपले लागतील आणि त्याचे उघडतील. ते काय एवढं सोपं थोडंच आहे. आमच्या गावात एकाला सांगितलं गावातल्या मशानभूमीत भूत आहे पावडे पाटील. आणि ते भित्रच त्याला सांगितलं गावातल्या मशानभूमीत भूत आहे. आणि त्याचं पोरगं पडलं बिमार. मग ते आता तिथूनच रस्ता यायन पाहिली मशानभूमीत आणि तिथूनच रस्ता जायचा दवाखान्यात. आता त्याला तर आठवायला मशानभूमीत भूत आहे पोरगं तर बिमार पडलं. पण त्यानं आपलं छातीवर दगड ठेवला. हातात बॅटरी घेतली. पोराच्या हाताला धरलं निघाला चालत तिथून. आणि नेमकं मशानभूमीजवळ गेल्यावर तिकून एक माणूस कंदील घेऊन आला. दोघाची भेट झाली मशानभूमीतच. मग हा इकून पोरगं घेऊन जाणार म्हणे का हो आपल्या गावातली लोक म्हणतात बा या मशानभूमीत भूत आहे म्हणून तुम्ही काय पाहिलं. तेव्हा तिकडून कंदील घेऊन आलेलं म्हणे बाबा म्या काय पाहिलं नाही मला काय भेटलं नाही मला मरूनच 15 दिवस झालेत म्हणे. जाईल कळलं त्याला धन्यवाद. बाकी जाईन आराम करा आता. हे का सोपी गोष्ट आहे का. त्याचं काय झालं असं सांगा तुम्ही. असं उठून बसणं शक्य आहे का. बरं उठून बसणं शक्यच नाही ना महाराज. महाराज हे साधू संतांच्या जीवनात आहे. कळी काळ. महाराज म्हणले काळाला आम्हाला नेण्याची हिंमत काळात नाही. येतो जातो आम्ही देवाच्या. लक्षात ठेवा. म्हणून कळी काळ पाया पडे. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. महाराज बराच वेळ झाला तुम्ही ज्याचे ज्याचे म्हणायला लागले. वा वा
ज्याचे कुणाचे तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाट राजाना सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा, या जगाचा राजा कोण आहे? कानडा राजा पंढरीचा बसलेले म्हणा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा, कानडा कानडा कानडा, हा नाम्याची खीर चाखितो, चोखोबाची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वा, असं पेटून देणं लागते, चिमटा घेणं लागतं म्हणते. हां, कानडा राजा पंढरीचा. महाराज म्हणले तो देवा, तो या देवाचाही देव, बळ्या माझा पंढर, मग तो पंढरपूरचा राजा. हे मी सांगत नाही, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी, चिंतन केल्यावर भोग आणि मोक्ष एकत्र मिळतं. कोणी म्हणाल भोगही नको बेळीकर महाराज, आणि आम्हाला मोक्ष नको, वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, जावे, वैकुंठासी जावे. हिरेच आहेत सगळे. वा, महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, थोडा आवाज द्यावे. हां, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. आम्हाला वैकुंठ सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. तुम्ही म्हणसाल कसं काय? आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर मी महाराज नरकवाशी कधी वाचलं नाही. कैलासवासी, स्वर्गवासी, नाही तर वैकुंठवासी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी, आणि काकडा करून मेला तरी वैकुंठवासी. एका 90त जर वैकुंठ भेटतं तर हे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला? आता नरकवासी कोणी लिहित नाही, पण नरकात कोणी जात नाही का? लक्ष द्या. काय म्हणतात आम्हाला नरक मान्य नाही, मग स्वर्गवासी का लिहिता? नरक मान्य नसेल तर स्वर्ग बी मान्य नसाय पाहिजे. स्वर्ग जर मान्य असेल तर नरक मान्य करावंच लागेल ना. तुम्ही माना न माना, पण ज्याच्या त्याच्या अविस्तवाला प्रेमानं धरलं तरी हातच वाजणार आहे, आणि रागानं धरलं तरी. रोगरच्या बाटलीची आरती केली न मग पेली, मग काय वाचणार आहे? त्याचा ते कार्यक्रम करणारच आहे ना. तसं कर्मानुसार ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आपल्याला ते भोगावं लागत असता. वैकुंठ हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे.
पण वैकुंठ एवढी सोपी गोष्ट नाही. माणूस मेला की पत्रिका छापाय जातात. ते पत्रिका छापणारं करतं कैलासवासी. आला नाही आज कैलासवासी, बरोबर आहे ना? कैलासवासी करतं ना ते. मग ते दुसरं सोबत असतंय का? ते म्हणतो ते कैलासवासी कट करा, दे वैकुंठवासी करा. ते म्हणतं एका मिनिटात 2-3 बटन दाबून, एक बटन दाबून डिलीट करतं आणि दुसरे 2-3 बटन दाबून वैकुंठवासी करतं. म्हणजे तुम्हाला कैलासात न्यायचं का वैकुंठात न्यायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे, त्या टाईपरायटरच्या, बरोबर आहे ना? पण एक बोलू तुम्हाला, वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही, बरोबर आहे? वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. त्या टाईपचं होण्यासाठी मोतीराम महाराज व्हावं लागेल, त्या टाईपचं होण्यासाठी मारोतराव महाराज व्हावं लागेल, त्या टाईपचं होण्यासाठी उमरजकर माऊली व्हावं लागेल. एवढं सोपं नाही महाराज. त्यांच्या नावानं संस्था सुरू होतात. निश्चितच यांचं वैकुंठातूनच येणं आहे आणि वैकुंठातच जाणे. आलो याची कारण. कळलं माझं बोली लेजे ऋषी बेळीकर साज भावे वर्ताया, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, वैकुंठ एवढी सोपी गोष्ट नाही. हे मेल्यावर बोलायच्या पद्धती आहे. आमच्या इकडं ते सावडाय बोलतात राहुल, बरोबर आहे ना? आमच्या इकडं ते सावडायला बोलतात आणि त्या लग्नात एक आशीर्वाद देतात. आता मी 2 जागेवर बोलायचं टाळतो. एक ते आशीर्वाद देत नाही लग्नात, कारण टाईम झालेला असतो, काढलेला मुहूर्त जाऊन 3-3 तास झालेले असतात. लोक घामाघूम झालेले, ते लेकरं क्वाय क्वाय करायलेले, बरोबर आहे ना? आणि ते कोणाला वाटतं हे लग्न का होतं का नाही. त्याच्यात तो नवरदेव हळूहळू चालतो, गोऱ्या गोऱ्या, त्या टायमाला बसलेल्याला वाटतं याच्यावर लाद घालावं, एक स्टेजवर घाल, असं तळतळाट होतं बरं बसलेल्या याचा. काय रोग झाला का याला चालायचं दंदन, बरोबर आहे? असा तळतळ झालेली असते माणसाची. आणि त्याच्यात मग आशीर्वाद देणाऱ्या याचे नावं, अमुक अमुक महाराज या शुभविवाहाला आशीर्वाद देतील. आणि खारचे म्हणतात अरू रेक नाही, माहीत नाही आशीर्वादावाला, घरून भांडून आला आणि इथं आशीर्वाद याला, बरोबर आहे ना? ते खालचे येतात, ते सत्कार घेऊन नाही लग्नात माणसानं. मी तर उठायचं टाळतोच बुवा. ते म्हणले नाही नाही बस झालं. ते खालचे बोलतात ना लय, काही माणसात बसा मग कळतंय सत्कार घेणाऱ्यानं, लय मजा येते. मग तिथं एक बोलायचं टाळतो आणि ते सावडाय गेल्यावर एक बोलत नाही, कारण तिथं खरं बोलता येत नाही. त्या सावडाय गेल्यावर सगळा गुळच फेकावं लागतो. गुळ नाही, ढेपीच फेकणं लागतात, बरोबर आहे ना? आपल्या सगळ्यासाठी आपली भाषा आहे का? तिथं सावडाय गेल्यावर खरं बोलायला जमत नाही ना. कसं मेलं सांगता येत नाही, कसं वागलं सांगता येत नाही. मग तिथं फक्त म्हणावं लागतं मंडळे यांना जाऊन आपल्यामधून 3 दिवस पूर्ण झालेले आहेत. यांच्या रक्षा विसर्जनाच्या निमित्तानं आपण आप्तेष्टपै पाहुणे सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रित जमलेली आहो. यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गावाची वाट लावण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. पण म्हणावं लागणार गावाच्या जडणघडणीत यांचा सिंहाचा वाटा आहे. हे कधीच कोणाला थोबाडानं चांगले बोलले नाही, पण म्हणावं लागणार आहे मनमिळाऊ स्वभाव, बरोबर आहे ना? यानं घेतलेले पैसे कवाच कोणाचे माघारी दिले नाही, पण म्हणावं लागणार आहे यांच्यासारखा इमानदार माणूस गावात नव्हता. आणि यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली म्हणतात बुवा. अरे 3ऱ्या दिवशी शपथविधी होतो न काय याची पोकळी काय म्हणतात, दरी पडली. दरी, या दरीत याला घालायला पाहिजे. दरी नाही न पोकळी नाही, आप मर गई डूब गई दुनिया. कोणी तुम्हाला लक्षात ठेवायला तयार नाही. कोणाकोणाला लक्षात ठेवा माणसाने? अरे जगायचं जगान मरा, चला रस्ता मोकळा करा. येणाऱ्याला वाट द्या आणि तुम्ही रस्ता मोकळा करा. लोकांनी मला आठवणीत ठेवावं, हे भानगडीत पडू नका. आता कोण रिकाम आहे महाराज? लक्षात आलं? हे म्हणण्या सगळं बोलून झालं की म्हणतात यांच्या पश्चात यांना 2 मुलं 3 मुली, नातवंड पतवंड असा यांचा परिवार यांनी मागे ठेवलेला आहे. आणि भगवंतानं यायला पायाजवळ जागा द्यावी. मेवना आहे का देवाचा? घरात नाही, हॉलमध्ये नाही, खोलीत नाही, डायरेक्ट पायाजवळच का? ते काय एवढी सोपी गोष्ट आहे? पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे का? महाराज म्हणले तुका म्हणे बळी जीव दिला पायात. ते काय सोपी गोष्ट थोडी आहे महाराज, या म्हणण्याच्या पद्धती आहे. मग वैकुंठ एवढा अवघड आहे का? हो. वैकुंठी जावया तपाचे सायास, करणे लागे नाश किंवा लागे करणे नाश जीवाभो. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप आणि मग चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. वैकुंठ काय सोपी गोष्ट आहे? मग महाराज आम्हाला ते सोपं कसं मिळल? यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. महाराज म्हणले कलियुगात कीर्तनानं वैकुंठ मिळतं. तेने नारायण
कळलं माझं बोलणं? उदाहरण एकच सांगणार 5 मिनिटात आणि थांबणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे. दोघं भाऊ होते बघा. एकाला भजन कीर्तन आवडायचं. सोपं वैकुंठ कसं मिळतं नामानं. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतं ना. कधी कधी नवरा परमार्थिक असलो तर बायको नसते, कधी बायको असली तर नवरा नसतो. दोघा भावाला एकच गोष्ट भजनाची आवडत नाही सहसा बरं का. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं. एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि हा छोटा भाऊ होता तो घराच्या बाहेर निघून गेला. या महाराजांकडं या भावाने एक खंत व्यक्त केली. म्हणजे महाराज, माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. महाराज म्हणले मी 2-3 दिवस इथं राहतो पण त्याला देवाचं नाव घ्यायला होतं. महाराज 3 दिवस इथं राहिले पण हा पठ्ठ्या 3 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले अहो तो घरीच याय तयार नाही तर त्याला भजन करायला सांगू कसं? मग एक काम करा म्हणे. महाराज गेले अशी चर्चा करा, मी लपून बसतो. महाराज गेले अशी चर्चा केली आणि महाराज लपून बसले. तो घरी आला, महाराजांनी त्याच्या दंडाला धरलं. तो म्हणे हो सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. म्हणला आहे का नाही? राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेला. महाराज म्हणले माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव. महाराज त्यांच्या आश्रमावर गेले आणि याचा काळ जवळ आला. यमाचे यमदूत याला घेऊन गेले आणि वरकड घरामध्ये गोविंदादा त्याला उभं केलं. आएगी नोटिस तो जमानत न होगी, पल्लों में गर कुछ अमानत न होगी, होकर के कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, किराए के घर को क्या तू संभाले, जिस दिन तुझे इस घर का मालिक निकाले, इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा। यमराज की जब अदालत चढ़ोगे, पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे, पापों के अग्नि में जलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, तू काया नगर का सौदागर। तुझे अपने वतन में जाना, तू काया नगर का सौदागर। बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन का ना भैया का, ये तो रक्षा बंधन का नाता है। तू काया नगर का सौदागर। वाह वाह वाह। महाराज म्हणले तू काया नगर का सौदागर. तुला जायचंय आपल्या वतनामध्ये, लक्षात ठेवा. आणि तिथं गेल्यावर आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब होणार आहे. आपल्या सगळ्याची खातेवही चित्रगुप्ताकडे. आपण कोणाचा आवाज कमी केला, आपला ते आवाज कमी झाला. हा, आपल्या सगळ्याची खातेवही तिथं चित्रगुप्ताकडे आहे. आपण खाली काय काय केलं लक्ष देऊ नाही का. मग यमराज चित्रगुप्ताला म्हणाल चला याची खातेवही काढा. यांनी खाली काय काय केलं. 90 घेत होता का, हो यस करा. तमाशाला जात होता का, हो डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का, याच्यातली दाबत होता, फुल्ली आणा. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले, जो करता सो पाता। मेरे मालिक की किताब में सब कर्मों का खाता। आपल्या सगळ्याची खातेवही तिथे. खाली काय काय केलं म्हणले चला सांगा. यांनी खाली काय केलं. चित्रगुप्तानं सांगितलं याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही. याच्या जीवनात सगळं पाप आहे. नकळत याच्या तोंडातून एकदा रामनाम आलेलं आहे. एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे.
बाकी तुझ्या जीवनात पाप आहे. सांग आता तुझ्या पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? त्याला वाटलं आता एकदाच नाव तोंडातून आलं आणि काय पुण्य असणार आहे त्याचं. ते म्हणजे पुण्याचं फळ आहे ना ते अगोदर द्या म्हणे, बाकीचं आपलं आपण पाहत बसू. आता यमराजाला कळ ना एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघाश काय द्यावं फळ? यमराजाला कळलं नाही. मग यमराज म्हणे आपल्याला कळना ना, मग आपल्या राजाकडे याला घेऊन जाऊ. देवाचा राजा कोण? बोला. देवाचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा देवेंद्र, भारताचा नरेंद्र. एकाच राशीचे ते इंद्र नरेंद्र देवेंद्र, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मग इंद्राकडे गेले म्हणे याने एकदा रामनाम घेतलं याला फळ काय द्यावं? इंद्र म्हणे या नामाचं फळ मी देऊ? या नावामुळंच मला ही खुर्ची मिळाली. इंद्राला बी देवेंद्राला बी आणि नरेंद्राला बी. या नावामुळंच मला ही खुर्ची मिळाली नाही, याचं फळ मी करू? म्हणलं जमणार नाही. म्हणले मग ब्रह्मदेवाकडे घेऊन जाऊ म्हणे याला. ब्रह्मदेवाकडे गेले म्हणे यानं एकदा रामनाम घेतलं, तुम्ही जग निर्माण करणारे आहात, याला फळ काय द्यावं? ब्रह्मदेवानं सांगितलं जग निर्माण करण्याचं ज्ञानच या नावामुळं मला मिळालं. अहमेवा समेवाग्रे, बरोबर आहे ना? यामुळंच मला हे ज्ञान मिळालं, मला हे जमणार नाही म्हणे, याचं मोल मी नाही करू शकत. म्हणले मग चला भगवान शंकरागड लोंढे. हां चला भगवान शंकरागड, जे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतं. भजन श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेवा भजन करी महादेवा राम पूजी सदाशिव विषहाळ हळीला महादेव कंठी धरला श्रीराम जय राम जय जय राम वा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेवा भजन करी महादेवा राम तुझी सदाशिव राम तुझी सदा वा क्या बात. भजन काळ्या वाजवा. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. म्हणतात भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं, जिनका डमरू डम डम बोले अगम निगम के भेद खोले, जिनका डमरू डम डम बोले आगम निगम के भेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, ऐसी सुबह न आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम, ऐसी सुबाना ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम, ऐसी सुबह न आए। महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो, ओ मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी, मेरे नाथ रे ओ शंकर नाथ रे, ओ शंभुनाथ रे, सर से तेरे बहती गंगा, काम मेरा हो जाता चंगा, नाम तेरा जब लेता महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो. महाराज
भगवान भोलेनाथासारखं दैवत बा भगवान शंकराकडे घेऊन गेले. कुठं कुठं आवाज कमी पडला ते ईशाल पाकिटामुळे व्हायला ते लक्ष द्या माझ्याकडे बरं का. भगवान शंकराकडे घेऊन गेले म्हणे तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता. यांनी एकदा रामनाम घेतलं याला फळ काय द्यायचं सांगा. भगवान शंकरानं सांगितलं मी रामनाम माझ्या आनंदासाठी घेतो फळाच्या अपेक्षेने नाही. कर्मण्येवा अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणले मग आता काय करायचं. म्हणले याचं मोल मी नाही करू शकत. म्हणले मग आता एक काम करू म्हणे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. पण आता हे एकदा रामनाम घेतलेलं बी ठरलं. ते म्हणे चौघायला मेळ लागेल ना याच्यात काहीतरी पावर आहे. ते म्हणे ओ सकाळपासून पाहिलो म्हणे इकडून तिकडं इकडं शांताबाई नुसते फिरवायला लागले म्हणे तुम्हाला सकाळपासून फिरवताय म्हणे. काय द्यायचं तर पटकन देऊन टाका आणि चला मोकळं करा. आणि मी द्यायचंच नाही मोकळीच आहेत तुम्ही. नाही कळलं आणि जाऊ द्या चला. काय द्यायचं तर पटकन द्या म्हणे चला मोकळं करा जाऊ द्या. इथं चला तिथं चला तिथं चला तिथं चला किती फिरवताय म्हणे मला. अरे म्हणले बाबा हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. तो म्हणे आता मी तिकडे येऊ शकत नाही. तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. म्हणे तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. म्हणे हो. अरे म्हणले जगाचा मालक आहे तो. म्हणे मग असं त्याला इकडे घेऊन येता येणार नाही आपल्याला जावं लागेल. म्हणे मी चालू शकत नाही. म्हणे मग आता चालायचा कंटाळा आला का तुला. म्हणले हो. पालखीत बसतो का. पालखीत बसतो. हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण भगवान शंकर इंद्र यमराज आणि ब्रह्मदेव. चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या. भगवंत सिंहासनावर बसले होते आणि पुढून आलेली पालखी पाहिली. भगवंत आश्चर्यचकितच झाले. म्हणे खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. कांदेकरी जर एवढे जबरदस्त आहे तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. भगवंत म्हणले आपण आता इथं बसून जमणार नाही. 4 पावलं आपण गेलं पाहिजे. भगवंत उठले आणि पालखीकडे चालत निघाले आणि या चौघांनी पाहिलं. म्हणे अरे याला तर लहान समजू लागलो आपण. यानं पाहिल्यावर तो देव उठून आला म्हणे. आणि देवाला वाटलं याय ना खांद्यावर घेतला म्हणले हो किती मोठा अजून मिळत नाही. भगवंत गेले त्याच्या हाताला धरलं आणून आपल्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी येणं केलं. म्हणे विचार आहे आता शिल्लक काय राहिलं. म्हणे हे कोण आहे याला पालखीत तुम्ही घेऊन आले. म्हणे याचंच मॅटर होतं. म्हणे हे कोण आहे तुम्ही याला खांद्यावर घेऊन आले. अहो म्हणे हो त्याच्यासाठीच आलो होतो म्हणे. म्हणे कसं काय. एकदा तुमचं नाव घेतलं याचं फळ काय द्यावं हे आम्हा चौघाला कळना म्हणून तुमच्याकडं आणायचं तर हा म्हणे चालायचा कंटाळा आला. मग याला पालखीत बसवलं आम्ही खांद्यावर घेतलं आणि तुम्ही तर त्याला खुर्चीवरच नेऊन बसवलं. अजून याला फळ देता तरी काय. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. कोणी भाषणाला पाना कोणी भाषणाला पाना. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. कोणी भाषणाला आहा. कोणी भाषणाला पाना. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. वा महाराज तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. म्हणून म्हणतात राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. जिन पर कृपा राम करे पत्थर भी तिर जाते पत्थर भी दिल जाते हैं.
धरले तर ती हा भरवसा नामधारकाचा वैकुंठाची जावे तुका म्हणे ज्याच्या नावे ते कोणतं नाव विठोबा रखुमाई ज्याची गरजता पोवाडी कळी काळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाटरा जना अभंगाचा अर्थ अतिशय सोप्या पद्धतीनं तुमच्या समोर मांडलेला आहे. जे योग्य वाटलं ते घ्या, योग्यच बोललो, पण जे वाटलं ते घ्या, जे अयोग्य वाटलं ते टाकून द्या. बोलण्यासारखं भरपूर आहे. 11 वाजले, 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिट जास्त नाही. 9 ते 11ची वेळ आहे. आणि हे सगळे महाराज वेळेचं पालन करणारी माणसं आहे, नाही तर टाळ ठेवतात ते. त्याच्यामुळं बरोबर आहे ना, त्याच्यामुळे हे जाणं ते नाही भजीजे ऐका नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपलं वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. आपला राजीनामा मागायच्यात आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. आणि इथं किती लांबवलं तरी काय आहे होय विशाल, आपला प्रेमाचा संबंध आहे. सगळा कार्यक्रम आपला सगळ्यांचा प्रेमाचा आहे. म्हणून विशालदा महाराजांच्या प्रेमामुळे काहीच गरज नाही सप्ताह करण्याची. 7 दिवस सप्ताह करायचा संबंध काय, संस्था चालवायची. पण कुणाकोणी 1 रुपयाचीही पावती न घेता हा उत्सव या ठिकाणी चालू आहे बरं का. ही आनंदाची गोष्ट आहे, बरोबर आहे ना. कोणाकोण रुपया घ्यायचा नाही आणि कुणाला रुपया, पाकिट मुक्त, पावती मुक्त आणि आपापल्या घरी पक्वान्न युक्त, असा हा सुंदर कार्यक्रम जेव्हा आहे का इथं. मला वाटलं आय बापा राम राम हो राम राम, लक्षात ठेवा. पण जेवायला आहे, सुंदर अन्नदान आहे. आणि 12 वर्ष संस्था, 12 वर्ष कीर्तन करणं सोपं आहे, 12 वर्ष संस्था चालवणं सोपं आहे. लक्षात ठेवा. महाराजांची दादांची संस्था आहे 3 वर्ष झाली. कधी कधी मला म्हणतात हे देऊन टाकू का, पोराय सगट. मी म्हणत असतो जरासं दम घ्या, चालू द्या थोडा. सोपं नाही ते, लय कंटाळा, शुगर वाढती, एवढा ताण देतात लेकरं, ते सोपं नाही सांभाळणं. पण ते महाराज, विशाल महाराजांकडं ते आहे सगळे, आणि त्यांना चांगली सगळ्यांची मदतही आहे. आणि जोडी एकदम सोबतच आहे. शंकर महाराज, विशाल महाराज एकदम सोबत राहतात. आणि इकडं आलं की आम्ही हक्कानं विशालला फोन करतो. नंतर आमचे सोपनराव नावकरी आहेतच, रणजित पाटीलही आहेत, ही सगळीच मंडळी. आणि आज बघा ना तुम्ही, एवढे दिग्गज एकत्र आले, हे सोपं आहे ना. आणि सगळे येतील, पण ह्यो हिरा ते म्हणतो त्यो महाराज, आणि ती तुम्ही जा तिकडे, ती काय घेणार. गोविंदराव येतच नाही आमचे, आहे का नाही. फक्त माझं कीर्तन आहे म्हणून आले, फक्त माझं कीर्तन आहे. ते काय असेल आमचा जिव्हाळा काय माहीत, पण ते म्हणतात मी तुम्ही सोडून कोणाला बोलत नाही. त्यांचा माझा फोन कधी बी होतो, रात्री 9, 10, 11 त्याला आठवण आली फोन करतात. आणि काय मनातलं असेल ते बोलतात. कधी खंत व्यक्त करतात, कधी कौतुकही करतात. आमचे गोविंददादा ते अलिप्त झाले दादा, आहे का नाही. म्हणजे परमार्थ नाही सोडा बरं, थांबून घेतलं काही. आणि थांबलं बी पाहिजे माणसं, सगळीकडे रिटायरमेंट आहे, इकडं झालं पाहिजे, थांबलं पाहिजे ना कुठंतरी. म्हणून ही सगळी मंडळी आज या ठिकाणी एकत्रित आली. बेट सावंगीला मी 2-4 दिवसापूर्वी आलो होतो काल्याला, आणि जवळपास 8-10 हजार लोक काल्याच्या कीर्तनाला होते. खूप मोठा उत्सव बेट सावंगीकरांनी केला बरं का. आणि जवळपास पोरच 2,000 असतील महाराज कीर्तन ऐकायला दादा, पोरच 2,000 असतील. गंगेच्या तटावर महाकालेश्वर भगवंत आहे का नाही, कपिलेश्वर भगवंताच्या तिथे. आणि 2-3 आमचा ऋषी तर जरांगे पाटलाच्या संगच राहतो, ते त्यांचा अंगरक्षक म्हणूनच सोबत त्यांनी काम केलं. आणि आज त्याला म्हणलं माळ घाल, 1 मिनिटात तयार झाला, लगेच माळ करी म्हणजे. ते कपिलनं घातली, त्यांनी घातली. आता ईशानात राहिला आमचा, ईशानात त्या दिवशी हुकला होता, आता घालून टाकू, आहे का नाही. म्हणून पुन्हा एकदा आमचे कदम पाटील असतील, बाकी दादा आहेत, सगळीच मंडळी, सर्वांना धन्यवाद. वेळ झाला, 11 वाजले बरोबर. आता सगळ्याचे नाव मी घेतले, आता पुन्हा एखादं राहिलं तरच घ्या, विसरलं तरच घ्या, पंक्तीवालं घ्या, काही नाही. कोणाला अपेक्षा नाही सत्काराची न्यायची, काय गरज, तुमच्या मनानं पहा बरं, असं काही नाही. पण आता परत वेळ घालवायचं काही काम नाही. वाटलंच तर तुमचे अन्नदाते वगैरे असतील कोणी तर 2 मिनिटात त्याच्याबद्दल बोला. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज